Okay, so in the previous section or the previous session, we discussed that the Biot-Savart law. Okay, so what exactly the Biot-Savart law was? It states that the magnetic field intensity dH bar at any point P is directly proportional to the product of two things: product of differential current filament IDL, and it is product of IDL and sine of angle alpha, angle between the differential current filament and line joining between them, the point and filament. Okay, that means R bar. So alpha is the angle between DL bar and R bar, where R bar is, it is a displacement vector, or we can say it is a line joining between differential current filament and given point. Okay, so DH bar is proportional to the product of differential current filament IDL and sine alpha, sine of angle alpha between current filament and line joining the filament to the point, and it is inversely proportional to square of the distance between filament and point. So distance is r, so that's why square of the distance is r square. So this is the Biot-Savart law. ओके, म्हणजे काही गोष्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत आणि काही गोष्टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, एवढंच बायोट-सॅवर्टने सांगितलं. आणि बाकी काय पुढे काय, मग इक्वल टू साइन येण्यासाठी प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आपण के टाकतो इथे, आणि के ची व्हॅल्यू काय 1/4π. मग फॉर्म्युला काय तयार झाला, आयडियल साइन अल्फा इथं वर लिहायचं आणि डिवाइड बाय 4πr². ठीक आहे. आणि मग आपण नंतर तो फॉर्म्युला आपण थोडासा मॉडिफाय केला. कसा मॉडिफाय केला, कारण आपल्याकडे जर ए बार क्रॉस बी बार जर असेल तर आपण काय लिहितो, ए बी साइन थिटा. कळतंय ना. तसं इथं दोन वेक्टर आहेत ना, डीएल बार आहे आणि आर बार आहे. कारण डीएल म्हणजे डिफरन्शियल करंट फिलामेंट, त्याला डायरेक्शन असते, कारण करंट कॅरिंग कंडक्टर कोणत्याही डायरेक्शन लावू शकतो, एक्स वाय झेड, त्यानुसार डायरेक्शन बदलेल. म्हणजे डीएल बार वेक्टर आणि आर बार सुद्धा वेक्टर. मग डीएल बार क्रॉस आर बार काय होईल, किंवा डीएल बार क्रॉस ए आर कॅप काय होईल, डीएल इंटू 1 इंटू साइन ऑफ अल्फा. मग तेच आपण रिप्लेस केलं. याच्याऐवजी काय केलं आपण रिप्लेस, त्याच्याऐवजी आपण हे रिप्लेस केलं, डीएल बार क्रॉस ए आर कॅप. ओके, आता आपण प्रत्येक वेळेस काय म्हटलेलं आहे, इथं रेफरन्स बुक मध्ये बार वगैरे देत नाही, पण आपण द्यायला पाहिजे. सो इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश अँड बिटवीन द स्केलर, इन ऑर्डर टू डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर्स अँड वेक्टर्स. मग तेच रूपांतर आपण काय केलं, ए आर कॅपच्या जागी जर आर बार टाकला तर मग आपला वेक्टर बदललाय, म्हणून मग आर एक आर आपल्या डिनॉमिनेटरला वाढला, आर क्यूब झाला. आता इथे हे मागच्या सेशन मध्ये आपण डिस्कस केलंय ऑलरेडी. नंतर आपण हे पण डिस्कस केलंय मागच्या सेक्शन मध्ये, काय जसे चार्जेसचे वेगवेगळे प्रकार आहे, पॉइंट चार्ज, लाईन चार्ज, सरफेस चार्ज, व्हॉल्यूम चार्ज, त्याचप्रमाणे मग तिथं काय होतं, क्यू होता, नंतर इथं रोएस आणि रोवी. क्यूचं युनिट कुलम, रोएलचं कुलम पर मीटर, रोएसचं कुलम पर मीटर स्क्वेअर, रोवीचं कुलम पर मीटर क्यूब. तसंच इकडं काय, इकडे करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग करंटचे पण प्रकार आहे, लाईन करंट, सरफेस करंट, व्हॉल्यूम करंट. मग लाईन करंट जर असेल तर व्हॅल्यू आपण आय ने देतो, सरफेस करंट असेल तर आपण के बारने व्हॅल्यू देतो, आणि व्हॉल्यूम करंट असेल तर आपण व्हॅल्यू जे बारने दाखवतो. आय मोजतात एम्पियर मध्ये, हे मोजतात एम्पियर पर मीटर स्क्वेअर, अँड जे बार इज मेजर्ड इन एम्पियर पर मीटर क्यूब. कळतंय. हा, आता मला सांगा, मग आपण एक मागच्याच लेक्चर्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये असं बघितलं होतं, क्यू इज इक्वल टू, किंवा डी क्यू इज इक्वल टू इज इक्वल टू रोएल इंटू डीएल, असा एक फॉर्म्युला बघितला होता. नंतर इट इज ऑल्सो इक्वल टू, डी क्यू इज ऑल्सो इक्वल टू रोएस इंटू डीएस, अँड डी क्यू इज ऑल्सो इक्वल टू रोवी इंटू डीव्ही. कळतंय का नाही. असा आपण एक फॉर्म्युला बघितला होता. म्हणजे डीक्यू जिथं जिथं होता तिथं आपण काय पुट करायचो, रोएल डीएल पुट करायचो, किंवा सरफेस चार्जच्या डेरिव्हेशनच्या बाबतीत आपण रोएस डीएस पुट करायचो. व्हॉल्यूम चार्ज जर दिलेला असेल तर डीक्यूच्या जागेवर आपण रोवी डीव्ही पुट करायचो. कुठे पुट करायचो, कुलम्स लॉच्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे ना. तसं इथं काय, इथं आपण हे पुट करत जाणार.
जर लाईन करंट असेल तर IDL तसंच ठेवणार. जर तुम्हाला सरफेस करंट दिलेला असेल अशा पद्धतीचा, तर मग IDLच्या जागेवर काय लिहिणार आपण? KDS लिहिणार. आणि व्हॉल्यूम करंट दिलेला असेल तर IDLच्या जागेवर आपण काय लिहिणार? JDV लिहिणार. कुठे लिहिणार? ते मागचा मागाशी जो फॉर्म्युला आला ना मागच्या स्लाइडवर, त्या ठिकाणी IDLच्या जागेवर एवढं टाकत जाणार. म्हणजे आपला फॉर्म्युला कशासाठी तयार होणार? H bar फॉर्म्युला फॉर लाईन करंट इज दिस IDL बार क्रॉस AR कॅप डिवाइड बाय 4 pi r स्क्वेअर. सरफेस करंटच्या बाबतीत H बारचा फॉर्म्युला काय झाला मग? येस, KDS बार क्रॉस AR कॅप 4 pi r स्क्वेअर. बघा ना, IDLच्या जागेवर काय टाकले? या IDLच्या जागेवर काय टाकले? फक्त KDS टाकले आणि इथं JDV टाकलं. सो दीज आर द फॉर्म्युले फॉर डिफरंट टाइप्स ऑफ करंट डिस्ट्रीब्युशन. करंट कसा डिस्ट्रीब्यूट होतोय? लाईन मधून डिस्ट्रीब्यूट होतोय का सरफेस मधून का व्हॉल्यूम मधून? त्यानुसार हे 3 फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. मग आता हे एक डेरिवेशन आहे तुमच्या सिलेबसमध्ये. डिराइव्ह H बार ड्यू टू स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर किंवा कंडक्टिंग फिलामेंट. फिलामेंट म्हणजेच कंडक्टर. तर ठीक आहे, इथं बघा तुम्ही, आता याच्यामध्ये बघा, झेड ऍक्सिस तुम्हाला दिसतो इथे. ओके, झेड ऍक्सिस वर आपला कंडक्टर ठेवलेला आहे असं आपण अज्युम केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? H बारचा फॉर्म्युला शोधायचा आहे. कशाच्या बाबतीत? स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर तुम्हाला दिलाय, त्याच्यातून करंट I जातोय. जर I जात असेल तर मग ठराविक एखाद्या पॉइंटला H बार किती, असा फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करा, असं क्वेश्चन आहे. पण याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय का तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर झेड ऍक्सिस वर ठेवा का एक्स वर का वाय वर? काहीच नाही सांगितलेलं. मग ते आपण अज्युम केलंय. डेरिवेशन मध्ये अज्युम करावंच लागतं ना. मग आपण इथं अज्युम काय केलंय फिगर मध्ये, की तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर इज केप्ट ऑन झेड ऍक्सिस आणि करंट त्यातून जातोय I, असं आपण अज्युम केलंय. आणि असं अज्युम केलंय दिस करंट कॅरिंग कंडक्टर इज इन्फानाइट, म्हणून पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस वर पण आहे आणि निगेटिव्ह झेड ऍक्सिस वर सुद्धा कंडक्टर आहे. आता पुढे तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये पुढे म्हटलंय का तुमचा पॉइंट P इथं आहे, कंडक्टरच्या इथं जवळ आहे का दूर आहे का इकडे आहे का वर आहे का कुठे आहे? नाही सांगितलेलं. मग आपण ते पण अज्युम करावं लागेल तुमचा पॉइंट P कुठं आहे. लेट अस अज्युम दॅट पॉइंट P इज इन XY प्लेन. इथं पॉइंट P आहे XY प्लेन मध्ये. ठीक आहे. मग जर असं असेल तर आता काय करायचंय? आता नेहमीप्रमाणे बायोट सॅवर्ट लॉ काय सांगतो? तुम्ही सगळ्या कंडक्टर मधून करंट, टोटल करंट I जातोय, टोटल कंडक्टरची लेंथ L मधून, तर त्याच्यावरून डायरेक्ट H बार नका शोधू. तुम्ही काय शोधा? आधी त्या करंट कॅरिंग कंडक्टर जो मोठा आहे त्याचा छोटा DL कन्सिडर करा. DL मधून आयच जातोय, म्हणजे IDL एवढा प्रोडक्ट झाला. त्या छोट्याशा IDL मुळे या पॉइंट P ला XY प्लेन मध्ये जो पॉइंट P आहे तिथं DH बार किती? टोटल कंडक्टर मधून H बार लगेच नाही शोधायचा, आधी छोट्याशा IDL मुळे DH बार किती? DH बार एकदा मिळाला की त्याचं इंटिग्रेशन केलं की काय मिळतं? मग काय मिळते? H बार मिळेल. म्हणजे आपलं काम झालं, म्हणजे आपलं डेरिवेशन संपलं. ठीक आहे. आता पॉइंट P दिसतोय ना तुम्हाला, तर पॉइंट P आणि तुमचा DL इथे बघा, इथे DL आहे, डिफरन्शियल करंट फिलामेंट, कंडक्टरचा छोटासा तुकडा. त्या दोघांमध्ये लाईन जॉईनिंग करावं लागेल ना. म्हणजे डिस्प्लेसमेंट वेक्टर R बार इथून DL पासून निघाला आणि इथं संपला R बार. त्याचा युनिट वेक्टर काय झाला? छोटासा युनिट वेक्टर AR कॅप. आणि हा काय झाला? मग हा काय झाला? अल्फा, अँगल अल्फा बिटवीन करंट फिलामेंट अँड लाईन, दिस लाईन R बार लाईन. ठीक आहे. आणि दुसरे काही पॉइंट अज्युम केलेले, पॉइंट A आहे, पॉइंट B आहे. तर मग याचा अँगल काय झाला? अल्फा 2 म्हटलंय आणि याला अल्फा 1 म्हटलंय. अज्युम केलेलं आहे, सगळे अझम्पशन आहेत. आणि कंडक्टर झेड ऍक्सिस आहे, पॉइंट P तुमचा XY प्लेन मध्ये आहे. ठीक आहे. आता याच्यावरून आपण ते बायोट सॅवर्ट लॉचा रूल वापरायचा. काय तो रूल? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट IDL इंटू साइन अल्फा. इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम R स्क्वेअर. असं करत आपल्याला सुरुवात करायची डेरिवेशनची. बघा दिसतंय का तुम्हाला? मग DH बार इज इक्वल टू IDL बार R बार डिवाइड बाय 4 पाय R क्यूब. बघा R क्यूब आहे का नाही इथे? कारण 2 नंबरचा फॉर्म्युला वापरलाय, R बार घेतला नाही इथं. इथं AR कॅप जर असतं तर मग R स्क्वेअर आला असतं, 4 पाय R स्क्वेअर. R बार आहे म्हणून R क्यूब.
आता काय नाही, मग आता आपलं नेहमी सारखंच डीएल किती घ्यायचा, हा डीएल एकदा घ्यायचा काहीतरी, आर बार आपण कॅल्क्युलेट करायचा. आर बार हे दोन गोष्टी मिळाल्या की ऑटोमॅटिक आपल्याला आर पण मिळेल ना. आर बार मिळाला म्हणजे आर बार जर मिळाला तर आर मिळून जाईल. 4 पाय तर कॉन्स्टंट आहे, आय तर दिलेला असतो, आय सुद्धा कॉन्स्टंट आहे, डीएच बार मिळाला. आता आर बार कसा मिळणार रे तुम्हाला? आर बार हा डिस्टन्स वेक्टर आहे. तुम्हाला 2 पॉईंट, आर बार इथून सुरू झाला इथं संपला, या दोन्हींचे कॉर्डिनेट जर माहित असतील 2 पॉईंटचे तर आर बार मिळून जाईल. मग व्हॉट आर द कॉर्डिनेट्स ऑफ डीएल बार? डीएल बार आता कुठे, डीएल कुठे असतो? कंडक्टरचा तो छोटासा भाग आहे. कंडक्टर कुठे? झेड ऍक्सिस वर आहे. म्हणून मग त्याचे कॉर्डिनेट्स काय झाले? डिफरन्शियल करंट फिलामेंटचे 0 0 आणि झेड अज्यूम केलंय. ठीक आहे. आणि तुमच्या पॉइंट पी चे कॉर्डिनेट्स काय असतील? मग पॉइंट पी चे कॉर्डिनेट्स काय असतील? आर आणि आर, येस, आर 0 0, आर 0 0 हे पहिला पॉइंट, आणि दुसरा पॉइंट कोणता आहे? हा दुसरा पॉइंट, बरोबर. हा कंडक्टरचा पॉइंट, हा पॉइंट पी. दोघांमध्ये आर बार आहे. तर मग आर बार कसं मिळणार? सेकंड पॉइंट कॉर्डिनेट्स मायनस फर्स्ट पॉइंट कॉर्डिनेट्स. ठीक आहे. आपण आर लिहिताना असं लिहितो बघा, ते जे रेफरन्स बुक आहे त्याच्यामध्ये आर ते कसं लिहितात? कॉर्डिनेट सिस्टमचा आर असा लिहितात, सिलेंड्रिकल स्पेरिकल कॉर्डिनेट सिस्टमचा आर असा लिहितात. म्हणून तुम्हाला इथं असं दिसतंय बघा, दिसतंय ना. पण आपण काय लिहायचं? शक्यतो आर लिहायचा. बरं, मग आता फर्स्ट पॉइंट कोणता आहे? हा आहे, आणि हा सेकंड पॉइंट आहे. मग सेकंड पॉइंट मायनस फर्स्ट पॉइंट, 0 मायनस आर, आर ए आर कॅप, बरोबर, आर ए आर कॅप. 0 मायनस 0 0, झेड मायनस 0, येस, झेड मायनस 0, सॉरी, हा तुमचा सेकंड पॉइंट आहे, सॉरी, हा सेकंड पॉइंट आहे, आणि हा तुमचा फर्स्ट पॉइंट, सॉरी चुकलं माझं. सेकंड पॉइंट मायनस फर्स्ट पॉइंट, सो आर मायनस 0, आर ए आर कॅप, 0 मायनस 0 0, 0 मायनस झेड, मायनस झेड ए झेड कॅप. आलं की इथं आर बार मिळाला, आर बार मिळाला तुम्हाला. आणि डीएल बार किती तुमचा? डीएल बार कुठे आहे? डिफरन्शियल करंट फिलामेंट, तो तर झेड ऍक्सिस वर आहे. म्हणून डीएलच्या जागेवर कोणती डिफरन्शियल लेंथ लिहायची? सिलेंड्रिकल कॉर्डिनेट सिस्टमचं डेरिवेशन हे, सिलेंड्रिकल मध्ये 3 डिफरन्शियल लेंथ्स आहेत, डी आर, आर डी फाय, डी झेड. डी आर, आर डी फाय, डी झेड. कार्टेशियन मध्ये कोणत्या डिफरन्शियल लेंथ आहे? डीएक्स, डीवाय, डी झेड. 3 डायरेक्शनच्या 3. सिलेंड्रिकल मध्ये 3 डायरेक्शन कोणत्या आहे? आर फाय झेड. मग डिफरन्शियल लेंथ कोणत्या? डी आर, आर डी फाय, डी झेड. स्पेरिकल मध्ये आर थिटा फाय असतो, 3 डायरेक्शन, म्हणून डी आर, आर डी थिटा, आर साइन थिटा, डी फाय. 8वा डिफरन्शियल लेंथ. बघा आता डिफरन्शियल लेंथ ज्याला माहित नसतील तिथे याला काहीच करता येणार नाही एखाद्याला. मग आता हे सिलेंड्रिकल कॉर्डिनेट सिस्टमचा वापर करून डेरिवेशन चाललंय. मग आपल्याला 3 डिफरन्शियल लेंथ तिथं आहेत, एक तर डी आर आहे, आर डी फाय, डी झेड. मग कोणती घ्यायची? डीएलच्या जागेवर कोणती घ्यायची? तर आपला डीएल कुठून कशामुळे तयार झालाय? डीएल म्हणजे एक कंडक्टरचा छोटासा भाग आहे, आणि कंडक्टर कुठे? झेड ऍक्सिस वर आहे. म्हणून मग डीएलच्या जागेवर काय घेतलं इथं? डी झेड, सॉरी, डी झेड ए झेड कॅप. कळतंय का? डी झेड ए झेड कॅप. बस, मग आता आपलं ठरलंय काय का हा आपला फॉर्म्युला होता, हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, आणि या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायचे. कोणाच्या टाकायचे आहे? डीएल बारच्या आणि आर बारच्या, आणि ही मॅग्निट्यूड आर बारची लिहायची. सो डीएल बार इज इक्वल टू डी झेड ए झेड कॅप, आर बार इज इक्वल टू दिस, अँड व्हॉट इज आर? मॅग्निट्यूड ऑफ आर इज डिवाइड आर बार, सॉरी, मॅग्निट्यूड ऑफ आर इज, नुसता आर लिहायचा आहे, नुसता आर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज डिवाइड द वेक्टर आर बार बाय इट्स मॅग्निट्यूड, सॉरी युनिट वेक्टर आपला ए आर कॅप काय येईल? डिवाइड द मॅग्निट्यूड बाय इट्स, डिवाइड द वेक्टर बाय इट्स मॅग्निट्यूड. पण मॅग्निट्यूड काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज स्क्वेअर रूट, या आर चा स्क्वेअर काय होईल? आर स्क्वेअर, आणि या झेड चा स्क्वेअर काय होईल? प्लस झेड स्क्वेअर. कळतंय का तुम्हाला? आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, ते कुठं पुट करायचं? ही काय झालं? मॅग्निट्यूड. मग आर क्यूब ही मॅग्निट्यूड इथं लिहून टाकायची.
हा झाला आर तुमचा, नुसता आर, मॅग्निट्यूड ऑफ आर बार, स्क्वेअर रूट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ती मॅग्निट्यूड इथं पुट करायची म्हणजे क्यूब होईल. इथं क्यूब झालंय बघा. ठीक आहे. आता डिवाइड बाय 2 काय आलंय ते पण सांगतो. 3/2 का झालंय ते टाकलं. नंतर डीएल बारच्या जागेवर हे टाकलंय, आर बारच्या जागेवर हे टाकलंय, असं करत. आणि बघा ना आता, आणि क्रॉस प्रोडक्ट आहे ना दोघांमध्ये, या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचंय, डीएल बार क्रॉस दिस. आता बघा ना, ए झेड कॅप क्रॉस ए आर कॅप कशामध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे बघा, नीट समजून घ्या. हे एकदा समजलं डेरिवेशन का पुढचे सगळे डेरिवेशन समजणार. हा, तुम्हाला काय करायचंय, हा दोघांमध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे ना डीएल बार आणि आर बार मध्ये, मग तो क्रॉस प्रोडक्ट इथं कॅल्क्युलेट केलाय बघा. डीएल बार क्रॉस आर बारचा क्रॉस प्रोडक्ट काय येईल, तर डीएल ची व्हॅल्यू ही आहे, आर बारची व्हॅल्यू ही आहे. आता इथं ए झेड कॅप आधी काय होईल, ए झेड कॅप क्रॉस ए आर कॅप होईल, नंतर ए झेड कॅप क्रॉस ए झेड कॅप होईल. आता आपल्याला क्रॉस प्रोडक्ट मध्ये माहिती आहे असं असतं बघा, ए आर कॅप ए फाय कॅप आणि ए झेड कॅप. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण अशी एक डायग्रॅम बघितली होती बघा. आठवते का डायग्रॅम, अशी सर्क्युलर डायग्रॅम होती बघा अशी. मग आता इथं कसं होतं, ए आर कॅप क्रॉस ए फाय कॅप जर केलं, ह्या डायरेक्शनने जर गेलो असं क्लॉकवाईज, तर ए आर कॅप क्रॉस ए फाय कॅप विल बी इक्वल टू ए झेड कॅप. ए फाय कॅप क्रॉस ए झेड कॅप जर केलं तर ए आर कॅप येतं, म्हणजे असं जातं बघा. कळतंय? जसं कार्टेशियन सिस्टम मध्ये साठी जर केलं तर आपण एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप क्रॉस ए झेड कॅप, असं जर कार्टेशियन सिस्टीम जर असती आणि डायरेक्शन अशी असते क्लॉकवाईज, असं जर गेलो एक्स कॅप क्रॉस ए वाय कॅप ए झेड कॅप, ए वाय कॅप क्रॉस ए झेड कॅप विल बी इक्वल टू एक्स कॅप. पण उलट जर गेलं तर फक्त मायनस साइन ऍड होतं. ठीक आहे. म्हणून इथं काय होईल बघा, ह्या डायग्रामचा विचार करा. हा ए आर कॅप आहे, हा ए फाय कॅप आहे आणि हा ए झेड कॅप आहे. सो ए आर कॅप क्रॉस ए फाय कॅप विल बी इक्वल टू ए झेड कॅप, पण उलट गेलं तर मायनस होईल फक्त. आता इथं बघा, ए झेड कॅप क्रॉस ए आर कॅप, पहिलं काय होईल, ए झेड कॅप क्रॉस ए आर कॅप, म्हणजे आपण चाललोय क्लॉकवाईज. इट विल बी इक्वल टू ए फाय कॅप, आला ए फाय कॅप इथं आन्सर मध्ये, आणि ए झेड कॅप क्रॉस ए झेड कॅप, सेम युनिट वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट काय असतं, 0. दॅट्स वाय सेकंड टर्म इज ऍबसेंट, म्हणजे काय येईल, प्लस 0. म्हणून एकच टर्म शिल्लक राहील. मग आता काय नाही, क्रॉस प्रोडक्ट आपल्याला मिळालाय, हा क्रॉस प्रोडक्ट मिळाला, तो इथे टाकून दिला. असं करत करत आपण डेरिवेशन करत गेलो. पुढे एक सबस्टिट्यूशन टाकावी लागते. ही सबस्टिट्यूशन आहे बघा, लेट झेड इज इक्वल टू पी कॉट अल्फा. दिसतंय का? आपण तिकडे जे डेरिवेशन बघितलं होतं, डिराइव ई बार ड्यू टू इन्फानाइट लाईन चार्ज, डिराइव ई बार ड्यू टू इन्फानाइट सरफेस चार्ज, तिथं आपण कुलम्स लॉने सुरुवात केलं, डी क्यू कन्सिडर करून डीई बार शोधत गेलो. डीई बार मिळाल्यानंतर आपण इंटिग्रेशन केल्यावर ई बार मिळायचा. कळतंय की नाही? तिथं सुद्धा आपण कुलम लॉच्या फॉर्म्युल्यानुसार चाललो आणि अचानक एका ठिकाणी थांबलो आणि एक सबस्टिट्यूशन टाकायचो आपण. सबस्टिट्यूशन टाकली का मग इंटिग्रेशन सॉल्व्ह व्हायचं. तसंच इथं गंमत आहे, इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी एक सबस्टिट्यूशन टाकावे लागते, व्हेरिएबल चेंज करावं लागतं. मग ही सबस्टिट्यूशन आपण पाठ करून टाकायची, लक्षात ठेवायची. झेड इज इक्वल टू पी कॉट अल्फा. पी नाही, हा आपला नेहमीचा आर आहे. ठीक आहे, कारण रेफरन्स बुक आरच्या जागेवर काय लिहितात, असं रो लिहितात, पण आपण हे सिम्बॉल वापरा, कन्फ्युजन नको म्हणून. कारण रो एल, रो एस, रो बी ते वेगळे आहे, परत त्याच्यामध्ये हे मिक्स नको व्हायला, म्हणून आपण काय लिहायचं, आरच लिहायचं. मग आपण सबस्टिट्यूशन काय लिहिली, झेड इज इक्वल टू रिप्लेस झेड बाय आर कॉट अल्फा. जर झेड असा असेल तर मग डी झेड किती, तर डी झेड असा, म्हणजे काय करायचं, झेडचं डेरिव्हेटिव्ह घेतलं याचं, या टर्मचा, तर एवढे मिळतं. का असं केलं, कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये इथे डीझेड आहे बघा ना, इथे डीझेड दिसतोय का तुम्हाला? डीझेड कुठून आला, कारण डीएल बारला कशाने रिप्लेस केलं आपण, बघा इथे डीएल बारला आपण कशाने रिप्लेस केलं होतं, डीझेड एझेड कॅप. कळतंय? डीझेड एझेड कॅप, म्हणून डीएल मुळे डीझेड आला होता. इथं डीझेड त्या फॉर्म्युल्यामध्ये आला होता. मग डीझेड ला आपण कशाने रिप्लेस केला होता, झेड आपण असा अज्युम केला,
झेड इज अज्युम टू बी आर कॉट अल्फा, म्हणून डीझेड काय आला, मग एवढा आला डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर. मग डीझेडच्या जागेवर हे टाकलं आणि असं करत करत डेरिव्हेशन करत गेलो तर आपल्याला हे आन्सर मिळतं. एच बार इज इक्वल टू 1/4 पाय आर, आपला आर आपण असा लिहितो 1/4 पाय आर. आर काय, हा छोटा आर असो किंवा मोठा आर असो, हा काय असतं, आर काय असतो नेहमी, इल्ले महेश योगेश गोरडे, व्हॉट इज आर, प्रीती जोंधळे, आवाज येतोय का तुम्हाला, नुसतेच चालू करून दिलंय. भाग्यश्री जोशी, कॅन यू लिसन मी. येस सर. हा, व्हॉट इज जनरली, आर काय असतो नेहमी जनरली, आर इज अ डिस्टन्स. हा डिस्टन्स. कोणामधलं डिस्टन्स, कंडक्टर मधलं आणि पॉइंट मधलं, बरोबर आहे ना. हा, तर मग इथे एच बारचा फॉर्म्युला काय झालाय बघा, 1/4 आय अपॉन, हा आय बरं का इथे, I/4 pi r cos alpha 2 minus cos alpha 1 a phi cap. ठीक है, r is the distance, I is the current, alpha 1 and alpha 2 are what, alpha 1 and alpha 2 are these angles. या डायग्राम मध्ये बघा, this is the alpha 1. Alpha 1 is between point A and point P, आणि पॉइंट बी आणि पी मधला अँगल अल्फा 2 आहे. आता फॉर्म्युला कशासाठी झाला आपला तयार, पॉइंट, if your conductor is finite conductor between point A and point B, finite. ठीक आहे, जर तुमचा पॉइंट बी हा इन्फिनिटीला नेला आपण इकडे झेड ऍक्सिस वर, आणि हा पॉइंट ए निगेटिव्ह झेड ऍक्सिस वर मायनस इन्फिनिटीला जर असेल, तर तुमचा कंडक्टर काय झाला, मग इन्फानाइट करंट कॅरिंग कंडक्टर झाला. पण तुमचा कंडक्टर जर पॉइंट ए आणि पॉइंट बी मध्येच जर असेल फक्त, तर त्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार, फायनाइट कंडक्टर, कारण त्याची लेंथ छोटी आहे, फायनाइट आहे. लेंथ जर इन्फानाइट असेल म्हणजेच काय, पॉइंट बी पॉझिटिव्ह झेड ऍक्सिसला इन्फिनिटीवर आहे, पॉइंट ए निगेटिव्ह झेड ऍक्सिसला मायनस इन्फिनिटीवर आहे, त्या केसमध्ये करंट कॅरिंग कंडक्टर कसा झाला, इन्फानाइट करंट कॅरिंग कंडक्टर. फायनाइट केसमध्ये किती अँगल आहेत, अल्फा 1 आहे, अल्फा 2 आहे आणि अल्फा पण आहे. इन्फानाइटच्या केसच्या बाबतीत काय होईल, अल्फा 2 कसा होईल, इन्फानाइटच्या केसच्या बाबतीत अल्फा 2 कसा होईल, अल्फा 2 0 होऊन जाईल, कारण तुमचा पॉइंट बी कुठं आहे, इन्फानाइट लोकेशनला आहे, पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस वर इन्फिनिटीला. आणि हा किती होईल, अल्फा 1 किती होईल बघा. म्हणजे हा जो फॉर्म्युला आलाय हा कशासाठी आहे, दिस फॉर्म्युला इज फॉर फायनाइट करंट कॅरिंग कंडक्टर, एच बार ड्यू टू फायनाइट करंट कॅरिंग कंडक्टर, इट डिपेंड्स ऑन आय, आर, अल्फा 1, अल्फा 2. okay, if you modify this expression for infinite case, then you have to put alpha 1 90 degree, alpha 2 0 degree. If you put these values here in this formula, then you will get h bar is equal to I upon 2 pi r a phi cap. So this is the formula for infinite current carrying conductor. On these both formula you may get a question in the exam. So this is the derivation of h bar due to finite current carrying conductor as well as infinite current carrying conductor. But infinite case is it is a special case of finite case. बघा हा फॉर्म्युला आलाय आपला आता, h bar is equal to I divided by 2 pi r, हा r असा आपण लिहितो a phi cap. ठीक आहे, हे असं आपले फॉर्म्युले मिळालेत. त्याच्यावरून एक प्रॉब्लेम आहे छोटासा, आणि त्यानंतर आपल्याला एम्पियर सर्किटल लॉ बघायचा आहे, बायोट सावर्ट लॉ संपला. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा ना काय प्रॉब्लेम आहे, द कंडक्टिंग ट्रायंग्युलर लूप, हा दिस इज अ क्वेश्चन. हा म्हणजे ट्रायंगल आहे, ट्रायंगल इज मेड अप ऑफ कंडक्टर and current is flowing through this conducting triangular loop, and current is given to be 10 ampere. So I is equal to 10 ampere. Find h bar at 005 due to side 1 of the loop. Side 1 कुठे इथे दिली, ही फिगर दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. इथून करंट जातो ह्या साइड 1, दिस इज साइड 1, करंट इज गोइंग 10 ampere. फाइंड h bar where 005 ला, 005 कुठे आहे,
हा तुमचा जर एक्स ऍक्सिस आहे अँड दिस इज वाय ऍक्सिस, ही फिगर दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये. मग झेड ऍक्सिस कुठं असेल? एक्झॅक्टली त्याला परपेंडिक्युलर असेल ना एक्सला आणि वायला. तो इथं ड्रॉ करता येईल का डायग्राम मध्ये? 2D मध्ये नाही. ठीक आहे, मग ते जर सॉल्व्ह केलं, तुमचा कंडक्टर कुठे आहे सध्या? कंडक्टर इज इन अलॉंग एक्स ऍक्सिस. कंडक्टर इफ इट इज इन एक्स ऍक्सिस, देन युअर डीएल बार विल बिकम dx ax कॅप. असं करून हा प्रॉब्लेम सुटेल. म्हणजे तो फॉर्म्युला वापरून हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ठीक आहे, तर आपलं आज काय झालंय? बायोट सॅवर्ट लॉ. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कम्प्लीट एम्पियर सर्किटल लॉ. त्याला एक लेक्चर लागेल आणि त्याच्या पुढे मग तुमचे 2-3 पॉइंट्स राहतील. सो दिस वे you can get all the points of the unit number 3 covered. ओके, एक 3 लेक्चर मध्ये आपण युनिट 3 संपवतोय. तर तुम्ही ते मागचे जे तुम्हाला असाइनमेंट्स आणि ट्युटोरियल दिले ते कम्प्लीट करून तुमचा अजून मला रिस्पॉन्स आलेला नाहीये. तुम्हाला मी टार्गेट्स आणि डेडलाईन दिली आहे. ठीक आहे, काय डेडलाईन आहे? या वीकेंड पर्यंत तुम्ही त्या कम्प्लीट करून मला पाठवणार आहात. अदरवाईज आय विल नॉट मार्क युअर अटेंडन्स. ठीक आहे, चालेल ना जोशी? जोशी येस सर. हा येस सर. हा, तेवढं सगळ्यांना सांगा. आता सुद्धा 45 मुलं आहेत, बाकीचे 15 मुलांना काही गरज वाटत नाहीये. युनिट टेस्ट 1 आहे शेड्यूल्ड पुढच्या वीक मध्ये, तर तेवढं करा. टुडे आय विल स्टॉप हिअर.